धन्यवाद मला बोलायची संधी दिली. कारण की आधीची 11 गावं आणि नंतरची 23 गावं ही समाविष्ट गावं आहेत आणि इथले प्रश्न फार गंभीर प्रश्न आहेत. आता ही टेंडर देताना तुम्ही कुठल्या बेसनी हे टेंडर देता? कारण की नगर रोड असेल, येरवडा असेल, ह्या झाडण कामात काय झालं याची तुम्ही कधी चौकशी केली आहे का? आणि ते टेंडर कसं काय मिळू शकतं? जर आधीचीच कामं अशी असतील तर ह्याचा विचार केला जावा आणि ह्या कामात तुम्ही जास्तीत जास्त लक्ष घालावं. कारण की माझी जी गावं होती त्या गावात 626 मुलं माझी ही ग्रामपंचायतीत कामाला होती. कोविडमध्ये त्यांनी अतिशय छान काम केलं म्हणून आयुष प्रसाद आमचे CEO होते, त्यांनी ह्यांना 1000 रुपये पेमेंट सुद्धा वाढीव दिलं होतं. आणि अशी आपल्याकडे नोंद असताना आणि त्याचे माझ्याकडे पुरावे असताना त्या मुलांना महापौर मॅडम आणि आयुक्त सर ह्याचे पुरावे आमच्याकडे असताना त्या मुलांना तुम्ही कामावरती घेत नाहीये. आज ते कोर्टापर्यंत जात आहेत आणि तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यांचा पगार कितीतरी महिने नाही वर्ष हा महानगरपालिकेतून निघालेला आहे असं असताना आणि जिल्हा परिषदेतून निघालेला असताना आणि जिल्हा परिषदेनं या मुलांना क्लीन चिट दिलेली असताना महानगरपालिका त्यांना समाविष्ट करून घेत नाहीये. तर ह्या मुलांचा विचार नायर सर आणि कौर मॅडम आपण करावा की जेणेकरून आत्ताची जर परिस्थिती तुम्ही पाहिली, आता पूर्वी ग्रामपंचायत होती त्यावेळेस झाडणकाम करायला कोणी तयार नसायचं. घरोघरी जाऊन महिला किंवा पुरुष ह्यांना बळं झाडणकामासाठी घेऊन यायला लागायचं. त्यावेळेस ठराव केला जायचं नाही. त्यांना तसंच जर मीटिंग जर असेल तर ह्याला इच्छा आहे कामाची किंवा आम्ही हा घेऊन आलो ह्याला घ्या, त्यामुळे त्यांचे ठराव नसायचे आणि त्यांना अनधिकृत ठरवून तुम्ही त्यांना कामावरून कमी केलंय. महानगरपालिकेत त्यांना घेतलं गेलं नाहीये. अशा अनेक जण आज ह्या सभागृहाकडे आशेने पाहतायत. तर त्यांना कुठेतरी ह्यांना न्याय मिळावा आणि ह्यांची एक वेगळी मीटिंग तुम्ही घ्या आणि ज्यांना तुम्ही कामावरून असताना सुद्धा त्यांना नाकारले त्या मुलांचा विचार पहिला व्हावा आणि मग कॉन्ट्रॅक्टदारांच्या मुलांचा विचार व्हावा अशी सभागृहाला माझी नम्र विनंती आहे. कारण की आजची स्थिती जर माझ्या गावातली पाहिली तर 5 दिवस कचरा उचललेला नाहीये, कॉम्पॅक्टर नाहीयेत, घंटागाड्या नाहीयेत. जे आमच्या ग्रामपंचायतीचं होतं ते सुद्धा तुम्ही ओढून नेलेलं आहे आणि ते आम्हाला रिटर्न केलं नाही. आज एकही कॉम्पॅक्टर तुम्ही मला देऊ शकत नाहीये. घंटागाड्या असतील, झाडण कामाला कमी लोक सांगता तुम्ही आणि ही ग्रामपंचायतीतली लोक तुम्ही कमी करता. हा कुठला न्याय? जर ह्या मुलांना न्याय मिळत नसेल तर खरोखरच मी इथं सभागृहात आंदोलन करेल. पुढच्या वेळेस तुम्ही एक वेगळी सभा बोलवा आणि ह्या मुलांना कसा लवकरात लवकर न्याय देता येईल. आज ह्यांची कुटुंब ह्यांच्याकडे आशेनं पाहतायत, ही दुसरीकडे कामालाही जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या ह्याच आशेवर आहेत की आपल्याला महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतील. तर माझी नम्र विनंती असेल की हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ज्याला दिलंय त्याला दिलंय, पण पहिल्यांदा तुम्ही माझ्या मुलांचा विचार करा. जी समाविष्ट गावं आधीची 11 आणि नंतरची 23 ह्यांचा पहिल्यांदा विचार करा आणि मगच इतर लोकांचा विचार करा. कारण ह्या भरतीत जे आता झाडण कामात किंवा ह्याची सुपरवायझरची भरती चालली आहे ही कशा पद्धतीने चालली आहे हे कानावर आमच्या येतंय. कुणी किती मागतंय, कुणी काय करतंय ह्याचं मी तुम्हाला पुरावे सुद्धा देऊ शकते. पण मी सभागृहाला जास्त वेळ घेणार नाही, पुरावे पण सादर करणार नाही आज. पण जेव्हा तुम्ही विचार करसाल तेव्हा या मुलांचा, ज्यांनी आधी खरोखरी योगदान दिले ग्रामपंचायतीला, त्या मुलांचा विचार व्हावा आणि मगच इतर कुणी ज्यांना घ्यायचे आहेत, कोणाचे लावायचे आहेत, कोणाचे लागे बांधे आहेत त्यांचे घ्यावेत अशी सभागृहाला माझी नम्र विनंती असेल की पहिल्यांदा तुम्ही समाविष्ट गावांमधील जे कामगार तुम्ही कमी केलेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्या. रामकृष्ण हरी. मान्य पायल तुपे.